तर परवाला ना मी जी होममेड आईस्क्रीम बनवली होती ना ती इतकी जास्त टेस्टी झाली होती. प्रक्षिता खेळायला गेलीच नाही बाहेर जोपर्यंत आईस्क्रीम संपत नाही तोपर्यंत. स्वतःची तर खाल्लीच, पण दुसऱ्याने कोणी घेऊन बसलं की त्याच्या जवळ येऊन बसायचं. तर याची रेसिपी मी चॅनलवरती टाकलेली आहे, नक्की जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यानंतर इथे मी वाळकाचे धपाटे बनवायला घेतले होते. आमच्याकडे याला वाळूकच म्हणतात. एखाद्या वेळेस हे चवीला सपक किंवा गोड सुद्धा असतं, पण कधी कधी कडू सुद्धा असतं. तर हे कडू होतं थोडंसं, त्याच्यामुळे याला चिरून घेतलं, आतमधल्या बिया काढल्या आणि थोडंसं धुवून त्याला मीठ लावून परत त्याला किसून घेतलं मी. तर बिया काढल्या की कडूपणा त्याचा सगळा निघून जातो. तर इथे पीठ घेतलं मी सगळं, एक एक वाटी ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरचीचा ठेचा, लसण, जिरे आणि ओवा खलबत्त्यात कुटून घेतलेला ॲड केला. किसलेलं वाळूक जे आहे ते टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकली, तिखट आवडत असेल तर जास्त टाकू शकता याच्यात. अगोदर याला व्यवस्थित मिक्स करायचं, नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून याला घट्ट असा उंडा चुरून घ्यायचा. आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याला चांगलं ओलं करायचं, थोडासा उंडा घेऊन याचं पातळ असं धपाटं थापून घ्यायचं. तव्यावरती टाकून दोन्ही साईडने चांगलं तेल लावून याला खरपूस असं भाजून घ्यायचं.